OCD, सिझोफ्रेनिया हे जे आजार आपल्याला म्हणता येईल किंवा मानसिक समस्याच आहेत, याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? OCD आणि त्याचे बरेच प्रकार आहेत, जवळजवळ 7 ते 8 प्रकार आहेत OCDचे. स्किझोफ्रेनिया हा भ्रम आणि भास आहे. OCDमध्ये एक रिपीट गोष्ट कंटिन्यू केली जाते. त्याला आपण म्हणतो की त्याचा एक पॅटर्न बनलेला आहे. त्याचा एक मेंटल पॅटर्न बनलेला असतो. तो मेंटल पॅटर्न जर ब्रेक करायचा असेल तर हिप्नोथेरपी अशा पेशंटला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. ओके. आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून असे OCDचे पेशंट बरेच आपण बाहेर काढलेले आहेत. बर. सोबतच जे स्किझोफ्रेनिया आहे याला म्हणतात भ्रम आणि भास. म्हणजे वास्तवामध्ये काहीच नसतं, परंतु त्या व्यक्तीला भ्रम आणि भास होत असतो. मग त्या भ्रम आणि भासामध्ये बऱ्याचदा इरिटेशन असतं, फोबिया असतो. आणि मग याचा मूळ काय आहे, त्या भ्रम आणि भासाचं मूळ काय आहे, तर त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे इरिटेशन, किंवा त्या भ्रम आणि भासाचं मूळ आहे फिअर, फोबिया आहे. जर त्या फोबियावरती, इरिटेशनवरती जर हिप्नोथेरपीच्याद्वारे काम केलं तर ते भ्रम आणि भास ऑटोमॅटिकली गायब होऊन जातात.